नमस्ते सर. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं राजेश वानखडे. माहित का? राजेश वानखडे, शेगाव बुलढाण्यामधला मी राहणार आहे. माझ्या कमरेमधली नस दबली होती, तर मी पहिल्यांदा आलो तर मला जवळपास 70 ते 80% आराम पडला. परत दुसऱ्यांदा आलो मी. आता बरं वाटत आहे. पहिल्यांदा सिटिंगला किती फरक पडला सर तुम्हाला? पहिल्या सिटिंगला मला 50% फरक पडला. तेव्हापासून मला काही त्रास नाही. आता मी दुसऱ्या सगळं व्यवस्थित होतं. पहिली काय त्रास येतो उठायला बसायला चालायला? पहिले उठायच्या वेळेस त्रास व्हायचा, वाकायचं राहिलं तर त्रास व्हायचा, पायामध्ये अशा मुंग्या धावल्यासारखं व्हायचं. मग तुमच्याकडे मी ट्रीटमेंट केली तर मला तिसऱ्या दिवसापासून फरक जाणवायला लागला. चांगलं बरं वाटलं. हा, बरं वाटलं. तर आज रोजीपर्यंत. दवाखाने काय केलं सर? याच्या अगोदर मी दोन इथे मी दवाखान्यामध्ये गेलो होतो. तिथे नाही का तुम्हाला हे कसं कळलं सर? तर इथला नाही का माझा एक मित्र होता, त्याची सासू आली होती इथे. तर त्यांनी ट्रीटमेंट वगैरे केलं. तर त्यांनी मला सांगितलं की म्हणे बा तुम्ही चोंडी जाऊन या. तर मी इथं आलो तर मला फरक जाणवला. चांगल्यापैकी फरक वाटला? हा, चांगल्यापैकी. दवाखाने काय केलं? याच्या अगोदर मी दवाखान्यात गेलो. नंतर अकोल्यामध्ये एक राणी तोष्णीवल म्हणून. नाव नका घेऊ, फक्त हॉस्पिटलचं नाव नका घेऊ, गावाचं नाव घ्या. अकोल्या गावाला गेलतो. तिथे मी ट्रीटमेंट केलं पण मला योग्य रिस्पॉन्स भेटला नाही. मग परत इथं आल्यानंतर मला योग्य ते रिस्पॉन्स मिळाला. आता मी चालाय उठायला काम करायला चालू झालो. कंपनीमध्ये जॉबला असतो मी. जॉब वगैरे आता जातो व्यवस्थित? हा, व्यवस्थित जातो. किती वर्षापासून त्रास होता साधारण? हा, मला जवळपास 1 वर्षापासून त्रास होता. 1 वर्षापासून? हो. तर तुमच्या शेगावच्या साईडच्या पेशंटसाठी काय मेसेज करू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून? काय सांगू शकता पेशंट? हेच की कमरेमध्ये ते हे असेल, नस दबली असेल तर इथं 100% इलाज होतो. कारण की मला झालेला आहे. मी माझा स्वतःचा अनुभवावरून सांगतो की इथं इलाज होतो. काय गुडघा, कंबर, मान, मणका सर्व होतात? हा, सर्व. हो. थँक्यू.